मध्ये जर आपण बघितलं तर महिला अत्याचाराच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुर्दैव हे महाराष्ट्राचं की सर्वेमध्ये पण आशिया खंडातला आपला भारत देश हा महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित देश म्हणून जाहीर होतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा कडक उपाययोजना करणं गरजेची आहे, कडक कायदे करणं गरजेचे आहे, अशा वेळेस राजकारण्यांना किंवा स्वतःचे रस्ते गटारींकडे कसे पैसे मिळवता येतील आणि त्यातनं कसा पैसा खाल्ला जाईल हे सगळ्याकडे जास्त लक्ष दिसतंय. पण आमच्या माता भगिनींच्या सुरक्षिततेकडे त्यांचं लक्ष दिसत नाहीये, कुठेतरी दुर्लक्ष होतंय आणि ह्या घटना वाढतायत. आम्हीच्यासाठी आम्ही वारंवार आंदोलनं करतोय, सरकारला हे निदर्शनात आणून देतोय की आम्हाला सगळ्यात पहिले प्रिऑरिटी ही आमच्या सुरक्षिततेची आहे आणि ती सरकारने द्यावी. तिथे कुठेतरी अपयश दिसतंय सरकारचं.